रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार। दिल्ली मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज राजधानी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्री शपथ घेणार। आज रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार। प्रवेश वर्मा दिल्ली विधानसभेचे उपमुख्यमंत्री असणार। नवी दिल्ली विधानसभेमधून ते भाजपचे आमदार। त्यांनी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला। आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक बनवण्यास उत्तर प्रदेश सरकारनं परवानगी द्यावी। ताजमहालपेक्षाही जास्त लोक स्मारकासाठी येतील। आग्र्यामध्ये फडणवीसांचं वक्तव्य। सरकार हिंदुत्ववादी आहे। हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्याला बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। नितेश राणे यांचा इशारा। तर मला फक्त हिंदूंनीच मतदान केलं, प्रशासनाचा बॉस मीच आहे, राणे यांचं वक्तव्य। राहुल सोलापूरकरच्या कोथरूडमधील घरासमोर पोलीस बंदोबस्त। गेल्या 16 दिवसांपासून पोलीस बंदोबस्त तैनात। सोलापूरकरवर गुन्हा दाखल न केल्यानं आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता। निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यांचे प्रभारी जबाबदार असतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा। तर 3ही राज्यांमध्ये लागोपाठ दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसकडून आता राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुरू। नागपूरमध्ये गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं मोदी नागपुरात येण्याची शक्यता।